अशी भजी, अशी चहा, संध्याकाळची टाइम, पावसाचा मोसम, मस्त असे चहान भजे बघूया आपण कसे बनवायचे. मस्त मजा येणार आहे असे चहान भजेसोबत. मग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा चॅनलला. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आज आपण बनवूया कुरकुरीत कांदा भजी. मस्त बाहेर पावसाचं वातावरण आहे, मग आपण बनवूया कुरकुरीत कांदा भजी. त्याला पुण्याला खेकडा भजी पण म्हणतात. मग संध्याकाळची चहाची टाइम कांदा भजी मस्त बनवूया. त्याला काय काय साहित्य लागते काय काय नाही बघूया. चला मग साहित्य बघूया काय काय लागते. साहित्य बघूया आपण. कांदा घेतलाय अर्धा किलो, बेसन पीठ घेतलंय 1.5 वाटी, तांदळाचं पीठ घेतलंय छोट्या वाटीनं वाटी, मीठ घेतलंय 1 चमचा, ओवा घेतलंय थोडं, 1.5 वाटी लाल तिखट, थोडं चिमूटभर खाण्याचा सोडा, चिमूटभर हळद. चला आपण कांदा कसं चिरायचं ते बघूया. कांदा चिरायचं बारीक लांब काप, असं पातळ कांदे चिरून घ्यायचं बारीक. पातळच चिरायचे कांदे, हे मोकळे करायला आपल्याला हे होत्यात. आपण सगळे कांदे असंच चिरून घेऊ का बारीक पातळ. आता आपलं कांदा चिरणं झालं. आपण ह्याला हाताने असं मोकळं करून घेऊ. पूर्ण एक एक हे झालं मोकळं केलं का छान हे होत्यात. हाताने असं सर्व मोकळं करून घ्यायचं. मग नंतर मीठ टाकायचं. आपण मोकळे करून घेऊ तसं हाताने. आता आपला कांदा अशा प्रकारे मोकळं झाला हाताने. आता आपण ह्याच्यात मीठ टाकू. मीठ टाकलं का पाणी सुटते. मीठ टाकून आपण मिक्स करून घेऊ असं हाताने थोडं. ह्याच्यात अजिबात पाणी वापरायचं नाही. आता ह्यालाच पाणी सुटते. आपण एक थेंब बी पाणी वापरायचं नाही. असं ठेवायचं लावून 10 मिनिट असं कांद्याला मिक्स करून. ह्याला पाणी सुटते. आता कांद्याला पाणी सुटलेलं आहे. मीठ लावून ठेवलं. आता आपण ह्याच्यामध्ये साहित्य मिसळूया. थोडं ओवा मी टाकले, लाल तिखट, थोडी हळद, थोडं खाण्याचा सोडा, थोडी अर्धी वाटी तांदळाचं पीठ. ह्याच्यामुळं कांदे हे भजे कुरकुरीत होतात. बेसन पीठ 1.5 वाटी टाकायचं. आपण बेसन पीठ लागेल तसं टाकायचं, जास्त टाकायचं नाही. मिक्स करत असं आपण सगळं साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे. बेसन पीठ लागेल तसं घातलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर टाकल्यामुळं छान टेस्ट येते भज्याला. असं कोथिंबीर मिक्स करून घेऊ. आता तेल गरम झाले. आता आपण मध्ये भजी सोडूया. असं हाताने एकदम मोकळे करून सोडायचं. म्हणजे नाकार छान येते भज्याला. असं हाताने मोकळेच करायचं. असं दाबून सोडलं का आकार येत नाही भज्याला. मस्त कुरकुरीत होत्यात. असं सगळे भजे आपण सोडून घ्यायचं. अशा प्रकारे आपण भजे हे करून घ्यायचं, परतून घ्यायचं. असं आपण भजे काढून घेऊया. मस्त कुरकुरीत झालेले आहेत. अशा प्रकारे आपण सर्व भजे काढून घेऊया. असं हाताने मोकळेच करून टाकायचं. आपले भजे पण तयार झाल्यात. त्याच्यासोबत चहा पण केलेला आहे. चहा भजे मस्त संध्याकाळची टाइम, पावसाचं वातावरण. तुम्ही पण असं चहा भजे नक्की बनवून पहा. आपले भजे तयार झाले आहेत. अशा प्रकारे पावसाचं वातावरण आहे. मस्त असे भजे तुम्ही पण बनवून पहा. मस्त चहा भजे असं वातावरण, संध्याकाळची टाइम, असा चहा पण सोबत. मस्त असे भजी झालेले आहेत आपले कुरकुरीत एकदम.
तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मग धन्यवाद.